कोण पिते? अहो ते सगळं सोडा, तुम्ही ह्याच खड्ड्याला घाबरून पडत होता, पण आता तुम्ही काही क्षणातच इथपर्यंत पोहोचला वाघमारे. अरे पण तू असं का केलंस? विष प्यायला निघाला होतास? अहो वाघमारे, मी जरा फिल्मी आहे, पण तेवढी अक्कल आहे की मला. मी काय खरं पिणार नव्हतो विष. मग कशाला घेऊन आलंस हे? अहो हे मोकळे आहे, काहीच नाही ह्याच्यात. ती बाबळीची काटा आणायला गेलेलं ना, तेव्हा सापडलं मला तिथं. म्हणजे तू माझी गंमत करत होतास? मग काय करणार वाघमारे, तुम्हाला ना भीती घातल्याशिवाय तुम्ही काय करतच नाही. आता मला वाचवायला जी हिंमत दाखवली ना तुम्ही, तीच हिंमत दाखवून तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचंय. अजिबात वाट सोडायची नाही. हा, वाट चुकीन तरी कशी? तुझा हात पकडूनच तर चालते. वाघमारे, तुम्ही काही करू शकता, मला माहिती आहे. घरी सगळे कसे आहेत? एकदम मस्त. रोज आठवण काढतात तुमची. सत्या, मला आईच्या जेवणाची लय आठवण येते बघ. इथं ना नुसतं पोट भरते, भूक नाही भागत. मी समजू शकतो. पुढच्या वेळी येताना ना डबा घेऊन येतो मी. ऐक ना, अमृताचा नवरा कसा आहे? वाघमारे, खरं सांगू का, माझं पण काही वेगळं मत नाही त्याच्याबद्दल. खरं तर अमरीसारख्या पोरीकडं अशी अपेक्षा नव्हती मला. आम्हाला बी. माझ्या आणि आईच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं तिनं, पण आता जे झालं ते झालं. तिचा संसार सुखानं व्हावा एवढीच इच्छा आहे. त्याची काळजीच करू नका तुम्ही. माझं बरोबर लक्ष आहे त्या लिंबराजवर. आणि आपले माननीय बलमाजी, त्यांचा संसार कसा चालू आहे? त्यांचा काय, चांगलाच चालू आहे म्हणायचं. कवीला घेऊन फिरायला गेलेत साहेब. चांगलं आहे बाबा. नवरा बायकोला घेऊन फिरायला तरी जातोय, नाहीतर काय काय नवरे फिरायला घेऊन जातात बायकोला, पण कसं? कमरेला दोरी बांधून, गाडीनं खेचत फिरवतात. नाहीतर या झाडावरून त्या झाडाला दोरी बांधतात आणि दोरीवरनं फिरवतात. कधी नाही म्हणणार बाई दमली असशील, चल जरा बाहेर फिरून येऊया. नशिबवान आहे कवी, बलमासारखा नवरा मिळाला. निदान बाहेर फिरायला तरी घेऊन जात. वाघमारे, तसं मी बी प्लॅन केलाय बर का, तुम्हाला घेऊन फिरायला जायचं. खरंच? कुठं, कधी जायचं? तुम्ही इन्स्पेक्टर बनला ना की लगेच. त्यामुळे आता ट्रेनिंग वर लक्ष द्यायचं. सगळेजण वाट बघतात तुमचे इन्स्पेक्टर बनायची, आणि मी तर सगळ्यात जास्त वाट बघतो. कारण मला ना आपल्या घराच्या बाहेर अशी पाटी लावलेली बघायची. इन्स्पेक्टर मंजिरी सत्यजित सुर्वे. कसं आहे सरे, काही घडलं की तुझी गाडी एकाच गोष्टीवर येऊन थांबते. तू ना वकील व्हायला पाहिजे होतास. वकील? वकील म्हणजे तुम्ही गुंडांना पकडलं असतं आणि मी त्यांना शिक्षा मिळवून दिली असती. मग संसार राहायला बाजूला, आपल्याला केसच करत बसायला लागलं असतं. केसवरून लक्षात आलं, तात्यासाहेबांची केस कुठवर आली? काय विचारते? काय झालं तात्यासाहेबांच्या केसचं? शिक्षा होणार आहे त्यांना? अहो, ते आता सगळं कोर्टावर अवलंबून आहे. म्हणजे आपण पुरावे दिलेत, मग शिक्षा तर व्हायलाच हवी ना. आणि साक्षीदार बी होते, ते साक्ष देतीलच की. वाघमारे, तुम्ही ट्रेनिंग वर लक्ष द्या ना. हे सगळं बघायला मी आहे ना तिथं.
हे बघ, मला माहितीये तू आहेस, पण जे काय घडते ते मला पण कळायला हवं ना. सांग मला. काही झालेलं नाहीये, तपास सुरू आहे आणि ही केस ना जाधव साहेब हँडल करतात. तुमचा जाधव साहेबांवर विश्वास आहे ना? जाधव साहेबांवर विश्वास आहे माझा, पण तात्या साहेबासारख्या माणसाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. तरुण पोरांना व्यसन लावून बर्बाद केले. वाघमारे, हे बघा, होईल शिक्षा त्या तात्याला. तुम्ही नका काळजी करू त्याची. तुम्ही ना फक्त ट्रेनिंगवर लक्ष द्या. ठीक. नुसतं ठीक आहे नाही, मला शब्द द्या तसा की तुम्ही मला त्या केसबद्दल काहीच विचारणार नाही, त्यात अजिबात पडणार नाही. फक्त ट्रेनिंग आहे, ट्रेनिंग. माझी शपथ आहे तुम्हाला. ठीक आहे, दिला शब्द. पण मी काही विचारलं नाही तरी तू मला सांगायचं सगळं. ठीक आहे. हितच चुकलंय तुझं. काय? आता यात काय चुकलंय माझं? अरे वाघमाऱ्यानं तू सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजे होत्यास. त्या तुला विचारत होत्या ना तात्याबद्दलची अपडेट, मग का ना सांगितली? सांगायला पाहिजे होतं तू. अरे बलमा, मला त्यांना यात अडकवायचं नव्हतं. त्यांचं ट्रेनिंग सुरू होतं. तुझं सगळं मान्य आहे मला, तुझं बरोबर पण आहे, पण तू काही गोष्टी त्यांना सांगायला पाहिजे होत्यास. म्हणजे हा विषय त्यांच्या कानावर तरी असता. जो तुमच्या आता गैरसमज झालाय ना, तो अजिबात झाला नसता. होय रे, मी जर तसं केलं असतं तर कदाचित वाघमाऱ्यांनी मला गुन्हेगार ठरवलंच नसतं. हा ना, चुकलंच माझं. पण आता काय बी करून ही चूक सुधारायला पाहिजे. माझं चूक सुधारायला काय करणार आहेस? आता कोणाला फोन करतोयस? बलमा, आता चूक कशी सुधारायची ना ते लक्षात आलंय माझ्या. अरे पण काय करणार आहे सत्य तू? वाघमाऱ्यांना असं वाटतं ना की त्यांच्या तात्याच्या भेटीत मी अडकाठी केली आहे, मग त्यांची भेट मीच घडवून आणतो ना. निदान ह्या बाबतीतला तरी संशय दूर होईल त्यांचा. अरे नको सत्य, ऐक, तसं करू नको अजिबात. का? अरे त्यांचा संशय अजून तुझ्यावर वाढल. अरे तो तात्या किती खोटारडा आणि शातीर माणूस आहे तुला माहित आहे ना. वाघमाऱ्यांना काय ते वाढवून सांगणार, त्यांच्या समोर रडणार, इवळणार, आणि वाघमारे असे पण तुझ्यावर रागवू नयेत. त्यांना लगेच विश्वास बसणार आणि ते अजून कावतील तुझ्यावर. जे काय व्हायचंय ते होऊ दे बलमा. मला ना विषय संपवायचा आहे बघ. आता त्यांना जसा तपास करायचा तसा करू दे, पण मला बी आता मी निर्दोष आहे ते सिद्धच करायचंय. हो, पण तात्या तुझ्या विरोधात जबाब देणार, त्याचं काय करायचं? बलमा, माझा ना माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे, आणि तो तात्या किती बी रेटून खोटं बोलू दे, माझी बाजू खऱ्याची आहे आणि ती कधीच झाकली जाणार नाही. नमस्कार, सत्यजित सुर्वे बोलतोय. हा जरा काम होतं तुमच्याकडं. धन्यवाद. बलमा, मी आलोच. कुठं? तू थांब, मी आलोच. जा जा, मी येणार पण नाही. ह्याला कसली चालायची हौस आहे.